श्री नवनाथ भक्ती कथासार अध्याय 11। मच्छिंद्रनाथांचे स्त्री राज्यात गमन आणि जालिंद्रनाथांच्या जन्माची कथा। या अध्यायाचे नित्यपठन केले असता सर्व ग्रह दोष जाऊन अग्निपीडा होणार नाही। अध्याय सुरुवात होत आहे। गहिनीने आताच गंगाबाईच्या स्वाधीन केल्यावर गोरक्षास समागमी घेऊन मच्छिंद्रनाथ निघाला होता। तो तीर्थयात्रा करीत करीत बैद्रिकाश्रमात शिवालयात गेला। तेव्हा दोघांनीही शंकरास नमस्कार केला आणि शंकराचे स्तवन करण्यास आरंभ केला आणि त्याची स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाले आणि प्रगट होऊन त्या दोघांनाही दर्शन दिले। मग उभयतास आलिंगन देऊन जवळ बसविले। त्यावेळी शंकराने गोरक्षाच्या तोंडावरून हात फिरविला आणि तू हरिनारायणाचा अवतार आहेस असे म्हटले आणि मच्छिंद्रनाथास असे सांगितले की हा तुझा गोरक्ष ब्रह्मांडास तारक होईल आणि कनकगिरीवर तू अभ्यास करून दैवते साध्य करून घेतलीस। श्रीराम, नृसिंह, सूर्य, हनुमंत, कालिका, 52 वीर असे 52 वीरांस सहित वर्तमान भैरवांना बोलाविलेस। तेव्हा मीही आलो होतो। तेव्हापासून माझी आणि गोरक्षाची ओळख आहे। तर तू याच्याकडून विद्याभ्यास करविला आहेस खरा, पण त्यापासून विशेष उपयोग व्हावयाचा नाही। याने तप केलेच पाहिजे, नाहीतर माझ्या आश्रमामध्ये यास तप करण्याकरिता बसव। मग याची विद्या, अस्त्रे ही सर्व फलद्रूप होतील। असा जेव्हा शंकराने मच्छिंद्रनाथास बोध केला तेव्हा गोरक्षनाथ उत्तम मुहूर्तावर तपश्चर्येस बसविले। मग तो लोखंडाच्या काठ्यावर ठेवून उभा राहिला। फळे पाला खाऊन तपश्चर्या करू लागला। हे पाहून मच्छिंद्रनाथ आपली पुन्हा 12 वर्षांनी परत भेट होईल असे गोरक्षनाथास सांगून तो तीर्थयात्रेस जावयास निघाला होता आणि तो अनेक तीर्थे करून शेवटी सेतुबंध रामेश्वरास गेला। तेथे रामेश्वराचे दर्शन घेऊन समुद्र स्नान केला। त्यास मारुतीने मग नमस्कार केला। त्यावेळेस त्यास फारच हर्ष झाला आणि त्यास हृदयी धरून जवळ बसविल्यावर मारुती म्हणाला, आज 24 वर्षांनी तुझी भेट झाली। मग त्याने तेथे नाथाचे आदरातिथ्य उत्तम प्रकारे केले आणि पुढे गोष्टी सांगता सांगता योग्य संधी पाहून मारुतीने गोष्ट काढली की स्त्री राज्यात जाण्याचे तू मला वचन दिले होतेस ना, असे असता तू अजूनपर्यंत तिकडे गेला नाहीस। तर कृपा करून तिकडे जाऊन तिचे हेतू पूर्ण करून मला एकदा तिच्या वचनातून मोकळे कर। मग मच्छिंद्रनाथ येथे येऊन तुझे मनोरथ पूर्ण करेल असे मी तिला वचन दिले आहे आणि ते पूर्ण केले पाहिजे असे हनुमंताने म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथ ठीक आहे असे म्हणाले आणि 3 रात्री ते राहून ते दोघेही स्त्री राज्यात जाण्यासाठी निघाले। ते थोड्या दिवसात तीर्थयात्रा करीत करीत ते स्त्री राज्यात गेले आणि त्या राज्यात पुरुष नावाला सुद्धा नव्हता। राज्यपदावर राणी असून सर्व राजकीय कारभार पाहणाऱ्या या सर्व स्त्रियाच आहेत। त्या राज्यकारभार चालवितात आणि या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली। तेव्हा तिला आनंद झाला आणि त्यास कनकासनावर बसविले। मग त्यांची षोडशोपचाराने पूजा करून ती हात जोडून उभा राहिली आणि ती हनुमंतास म्हणू लागली, मारुती, हा दुसरा बरोबर कोण आहे? तेव्हा मारुतीने सांगितले की तू तप केलेस त्यावेळी मच्छिंद्रनाथ येऊन तुला विषय विलासाचे सुख देईल म्हणून मी वरदान दिले होते ना, तोच हा। आता याच्यापासून तू मनोकामना पूर्ण करून घे। याप्रमाणे तिला
सांगितल्यावर मारुतीने तेथे 3 रात्री राहून परत सेतुबंध रामेश्वरास आला आणि रामाचे भजन करीत बसला. इकडे मच्छिंद्रनाथ विषय विलासाच्या सुखामध्ये निमग्न होऊन गेला आणि मच्छिंद्रनाथ विषय विलासाच्या भोग घेत असता राणी गरोद राहील. मग पूर्ण दिवस भरल्यावर प्रस्तुत होऊन पुत्ररत्न झाले. त्याचे नाव मोठ्या आवडीने मीननाथ असे ठेवण्यात आले. इकडे कुरुकुळात जन्मेजय राजापासून 7वा पुरुष जो बृहद्रव राजा, त्याने हस्तिनापूरचे राज्य करीत असता सोमयाग करण्यास प्रारंभ केला होता आणि पूर्वी शंकराच्या नेत्राच्या प्रळय अग्नीने मदन जाळीला होता. तो अग्नीच्या उदरात वाढतच होता. त्यात अंतरिक्ष नारायणाने संचार करून तो गर्भ अग्निकुंडात टाकला. पूर्ण आहुती झाल्यानंतर एके कुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणाने हात घातला असता मुलगा हातास लागला आणि त्याचे रण्य ओरडणे त्यास ऐकू येऊ लागले. मग पुरोहिताने ही गोष्ट राजास कळविली. त्या मुलास पाहून बृहद्रव राजास संतोष झाला की त्यास राजाने आपल्या हातात घेतले आणि हा प्रत्यक्ष मदनाचा पुत्रा असे राजास वाटले. मग राजा बालकास घेऊन घाईघाईने अंतःपुरांत सुलोचना राणीकडे गेला आणि तिचे रूप देवांगनेप्रमाणे होते. कुरुकुळात तारण्यासाठी साक्षात रमा सरस्वती अवतरली असे वाटू लागले. मुलगा कोणाचा म्हणून विचारल्यावर राजाने तिला सांगितले की हा अग्नी नारायणाने प्रसाद दिला आहे. नीलकेत तर तुला एक पुत्र आहेच, त्यास ह्याचे पाठबळ होईल. हे ऐकताच तिने बालकास आपल्या हाती घेऊन स्तनाशी लावताच दूध उत्पन्न झाले. मग मोठा उत्सव सुरू झाला. 12व्या दिवशी मुलगा पाळण्यात घातला आणि जालंधर असे नाव ठेवण्यात आले. आणि त्या दिवशी गावात साखर वाटली व याचकांना पुष्कळ द्रव्ये दिली. पुढे बृहद्रव राजाने जालंधराचा व्रतबंध केला. नंतर त्याचे लग्न करावे असे एके दिवशी राजाच्या मनात आले. त्यावरून त्याने धूमिन प्रधानाबरोबर पुरोहितास देऊन उत्तम मुलगी पाहण्यास पाठविली. प्रधान गेल्यावर धूमिन प्रधान आताशी दिसत नाही, तो कोठे दूर गेला आहे का म्हणून जालंधराने एके दिवशी आईस विचारले. ती म्हणाली, तुझ्या बापाने तुला बायको पाहावयास त्यास आणि पुरोहितास पाठविले आहे. तेव्हा बायको कशी असते असे त्याने तिला विचारले. तेव्हा तिने सांगितले की माझ्यासारखी बायको असते. म्हणून तिने त्यास सांगितले. ही गोष्ट लक्षात ठेवून त्याने खेळावयास गेल्यावर आपल्या खेळगड्यास विचारले की गड्यानो, माझे आईबाप मला बायको करून देणार आहेत, तर ती कशासाठी कशा करता असते ह्याची माहिती असली तर मला सांगा का असे त्याने विचारल्यावर मुलांना त्याच्या ज्ञानाचे फारच नवल वाटले. त्यास त्याने सर्व कारण उघड करून सांगितले. तेव्हा तो मनात विचार करू लागला, हे जग परम आहे, आदम आहे. हे जग परम आहे, हे जग आधम आहे. जेथून उत्पन्न व्हावयाचे ते स्थान आपण वर्ज्य करावे आणि अशा कार्यास प्रवृत्त होऊ नये असे मनात आणून तो अरण्यात निघाला. गावच्या सीमेवर रक्षक होते, पण त्यांनी त्यास पाहिले. पण राजपुत्र असल्यामुळे त्यांनी त्यास कोठे जातोस म्हणून विचारले नाही. मात्र मनुष्य पाठवून ही गोष्ट राजास कळविली. ती ऐकताच राजा घाबरून धावत आला आणि तोही अरण्यात शोध करू लागला.
पण अंधार पडेपर्यंत पुष्कळ लोक एकसारखे त्यास धोंडीत होते, पण पत्ता काही लागत नव्हता. मग निराश होऊन सर्व मंडळी घरी गेली. नंतर मुलाच्या वियोगाने राजास आणि राणीस अतिशय दुःख झाले. ती उभयता त्याचे गुण आठवून शोक करू लागली. इकडे जालिंदर अरण्यात निजला होता आणि रात्रीस वनवा लागला. मग गवत पेटत पेटत अग्नी अगदी जवळ आला आणि त्या अग्नीने मुलास ओळखले आणि मग चांगल्या ठिकाणी ह्यास सोडले. आणि मग चांगल्या ठिकाणी ह्यास सोडले असता हा अशा स्थितीत येथे कसा आला म्हणून तो चिंतित पडला होता. तेव्हा अग्नीने मृत्युमंत प्रगट होऊन त्यास जागृत केले आणि मांडीवर बसून येथे येण्याचे कारण विचारले. तेव्हा तू कोण आहेस असे जालंधराने अग्नीस विचारले असता ती म्हणाली, मी तुझे आईबाप आहे. मला अग्नी म्हणतात. मग तू माझा आईबाप कसा म्हणून त्याने त्यास विचारले असता अग्नीने त्यास सविस्तर जन्मकथा सांगितली. याच बरोबर अध्याय 11 समाप्त होत आहे.